बातमी आहे सांगलीतून। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या भेसळ विरोधी कारवाईचा परिणाम आता सांगलीत गुळ बाजारावरही दिसू लागलाय। मुंढेंच्या दसक्यानं सांगलीत गुळाला आता नैसर्गिक रंग येत असल्यामुळे ग्राहकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। गुळाला आकर्षक रंग देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांवर निर्बंध आल्यानं सांगली मार्केट यार्डात नैसर्गिक रंगहीन आणि रसायनमुक्त गुळाची आवक वाढली आहे। दर्जेदार असूनही फिकट रंगांमुळे या गुळाला सुरुवातीला ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही काळ सांगलीतील गुळाची आवक आणि व्यवहार मंदावले होते। मात्र कारवाई कायम राहणार हे स्पष्ट झाल्यानंतर उत्पादकांनी रसायनांचा वापर बंद करून नैसर्गिक पद्धतीने गुळ तयार करण्यास सुरुवात केली आहे आणि त्यामुळे पूर्वी बाजारात दिसणारा केशरी, पिवळसर किंवा लालसर रंगाचा गुळ आता जवळपास दिसेनासा झाला आहे। सांगलीमध्ये जे गुळ येतं कर्नाटकातूनच माल येत आहे आणि तो अतिशय चांगल्या प्रतीचा बिगर कलर व्यवस्थित माल येत आहे। त्यामुळे आमच्या गुळाला पण थोडी मागणी वाढलेली आहे। फक्त यात एक बदल केला पाहिजे की कर्नाटकात जो लाल गुळ व्यापार व्हायला आहे तो तिथं पण बंधनं गव्हर्नमेंटनं केंद्र शासनानं टाकली पाहिजे त्या राज्यात सुद्धा, तर परत आणि सांगली पेठेत आवक होईल आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला मिळेल। कारण इथं सगळेच व्यापारी जर आले तर कॉम्पिटिशन लागेल आणि शेतकऱ्याला त्यामुळं दर जास्तीत जास्त मिळून जाईल। आणि आता गुळ एकदम म्हणजे सांगलीत येणारा सगळ्यात महाराष्ट्र राज्यात तर अति उच्च प्रतीचा गुळ आहे। शासनाने मुंडे साहेबांनी जे ऑर्डर केल्यामुळे आम्ही चांगल्या पद्धतीचा गुळ विदाऊट कलर म्हणा किंवा नॉर्म्समध्ये बसणारा करण्याचा प्रयत्न आम्ही शेतकऱ्याला सांगून केलेला आहे आणि तो यायला लागलाय। पण व्हायला कसं माहिती आहे काय, आमच्याकडे तो गुळ यायला लागलाय पण कर्नाटकातनं गुजरातला म्हणा किंवा कर्नाटकातनं डायरेक्ट तो माल चाललाय। त्यामुळे आमच्या मालाला जरा डिमांड कमी आले, गिराईक बी इथं कमी यायला लागले। तो लाल मालच तिकडे मागणी येते। त्यामुळं शासनाने जो नियम केलाय तो सगळ्यांनाच करायला पाहिजे। ऑल ओव्हर इंडिया केलं तरी आमचं काही हरकत नाही आहे। मगच ते नॉर्म्स त्यात बसणार आहेत, नाहीतर चालणार आहेत, नाहीतर आमचे यार्ड चालणार नाही आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.